या गौडवाडी नगरीमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये जे स्थित्यंतर झालं आणि त्याच्यानंतर इथला तरुण वर्ग खडबडून जागा झाला। बऱ्याचशा वेळा कठीण परिस्थिती आल्यानंतर मी गजेंद्र भाऊ असतील किंवा दादासाहेब बाबर असतील यांच्यासोबत चर्चा करत असताना माझ्यापेक्षा त्यांना जास्त टेन्शन यायचं आणि मी त्यांना नेहमी सांगायचो की निसर्ग कायम आपल्याला साथ देतोय, तुम्ही टेन्शन घेऊ नका। निसर्गालाच ते मान्य असेल म्हणून हे स्थित्यंतर घडलं असेल, कारण इथल्या गावातल्या तरुण सहकार्यांना पुढे यायची एक संधी मिळाली आणि या तरुणांनी ठरवलं की आपल्या गावामध्ये एक आपण मेळावा घेऊया। सकाळ सकाळ 8लाच पोरं माझ्याकडे आली, 50 पोरं आली। मी त्यांना सांगितलं अरे राहू द्या, काय नाही, तुम्ही लई ताण घेऊ नका। नाही नाही आम्हाला करायचं आहे। त्यांना सांगितलं ठीक आहे आपण ज्येष्ठ मंडळींना विचारू। नाही नाही आम्ही ज्येष्ठ मंडळीचा सल्ला घ्यायला इथं आलेलो नाही, तुमचं हे ऐकायला आलेलं नाही, आम्हाला एक संधी द्या, आम्ही काय चीज आहे हे तुम्हाला दाखवतो। गोड बोलून पाठवून दिलं। तिसऱ्या दिवशी परत 30 पोरं आली, वेगळ्या वार्डातली 30 मुलं आली, आम्ही ह्या वार्डातला आणि आम्हाला आता कार्यक्रम घ्यायचा आहे, तुम्ही तेवढी वेळ दिली पाहिजे। परत मी तीच टेप लावला, रे ज्येष्ठांनाही विचारू, सर्वांना विश्वासात घेऊ, आपला पक्ष केडर बेस पार्टी आहे, आधीच माया नावानी खापर फोडते दिले लोक। नाही 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 आम्ही ज्येष्ठांना घेऊन आलो नाही, आम्ही सगळी तरुण पोरं आलेलो आहे। आणि मग हा कार्यक्रम ठरला आणि या गावातल्या माझ्या जीवाभावाच्या तरुण सहकार्याने घेतलेला हा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्ताने मंचावर उपस्थित या तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस, आमचे मार्गदर्शक सन्माननीय दादासाहेब बाबर, मंचावरील सर्वच मान्यवर, समोर बसलेल्या सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि तरुण सहकारी बांधवांनो, मागच्या 3-4 महिन्यामध्ये कायम माझ्या कानावरती अशी सकाळी उठले कोणतर फोन करायचं, ही नाराज आहे, ही काहीतरी वेगळीच चर्चा करते कोपऱ्यात बसून चौकात चहा पिताना। आणि त्या चर्चेमधून मला समजलं की स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये 50-60 वर्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना काहीच विकास केला नाही असं ती चर्चेत म्हणत होती। त्यांचं म्हणणं होतं या तालुक्यामध्ये मोठी MIDC आली असती, उद्योगधंदे उभारले असते, या तालुक्याचं शांघाई केलं असतं, असं काहींचं म्हणणं होतं। मग मी आपल्या ज्येष्ठांना चर्चा केली, अशी अशी लोक म्हणते ती काय खरं आहे खोटं आहे, मी नौखा, त्यात अनुभव कमी, मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे। परत आंदोलपंचा सारख्यांना, दादा सारख्यांना, टोपी फेटवाल्यांना वाटते मधनादनं बाबासाहेब काय आम्हाला वेळच देत नाही। या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांच्यासमोर या विषयाची चर्चा केली आणि चर्चेतून समोर आलं या तालुक्यातल्या, शहरातल्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यासमोरची जी त्रिकोणातली जागा आहे
त्या जागेमध्ये 2-3 इमारती उभा राहत आहेत आणि त्या इमारतीमधला एक गाळा 10 बाय 10चा गाळा गेला. अजून इमारत पूर्ण व्हायची आहे. पहिला गाळा कितीला गेला असेल? 1.5 करोडला त्या इमारतीतला पहिला गाळा गेला. मला काही खरं वाटत नाही. मी माहिती घेतली, खरं नसती, खरं होतं. मग मी मुंबईला गेल्यानंतर मुंबईमध्ये या देशातले सर्वात श्रीमंत शहर हे मुंबई आहे आणि मुंबई मधला दक्षिण मुंबईचा भाग सगळ्यात श्रीमंत आहे आणि त्या ठिकाणच्या 3-4 व्यावसायिकांना ज्यांनी स्वतःचे गाळे खरेदी केले होते त्या ठिकाणी जाऊन मी चौकशी केली. माझी त्यांची ओळख नव्हती. मी माझी काही ओळख सांगितली नाही आणि त्यांना विचारलं, हा गाळा जर तुम्ही 10 बाय 10चा विकला तर तुम्ही मला कितीला द्याल? त्यांनी किंमत सांगितली 1.25 कोटी रुपये. आणि मग 50 वर्षात हिशोब मागणारे, विकासाचा हिशोब मागणारे, त्यांना मला सांगायचं आहे, ज्या दक्षिण मुंबईमध्ये मिळणारी जमिनीची गाळ्याची किंमत त्याच्याहून अधिकची किंमत माझ्या आबासाहेबांच्या सांगोल्यातल्या शहरामध्ये आहे. आणि तो गाळा शहरातला विकत घेणारा या तालुक्यातला शहरातला व्यावसायिक आहे. बाहेरच्या तालुक्यातल्या कोणी तो गाळा विकत घेतला नाही. याचा अर्थ एवढी आर्थिक सुबत्ता या तालुक्यामध्ये जर कोण निर्माण केली असेल त्याला फक्त आणि फक्त कारणीभूत स्वर्गीय आबासाहेब आहेत. अनुपंचाने आता सांगितलं, पाणी आलं, डाळिंब पिकली. आज अनुपंच या भागामध्ये गावडवाडी असेल, बुद्याड असेल, कोळा असेल, जोळणी असेल, या भागामध्ये कोट्यावधीचे इमारती, बंगले उभा राहिले. 2009-10, 10-11च्या आसपास या भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी माझ्या माता भगिनी वन फिरत होत्या. आज एका 12 वर्षानंतर ही परिस्थिती फक्त आणि फक्त आबासाहेबांमुळे घडलेली आहे, हे विसरून चालणार नाही. स्वर्गीय आता किसन पंचांनी माझ्याशी भाषण केलं. आम्ही मागच्या आठवड्यामध्ये इथंच आलो होतो आणि फिरत फिरत मुंबई मधल्या काही तरुण अधिकाऱ्यांनी, तरुण मुलांनी माझा वेळ मागितला आणि त्यावेळेस बोलताना पंचांनी एक उदाहरण दिलं की माया माऊलीच्या दर्शनासाठी काही वर्षापूर्वी ही मंडळी त्या ठिकाणी गेली होती. 4 चाकी गाडी घेऊन गेल्यानंतर ती कुठेतरी चिखलात रुतली आणि ती काढण्यासाठी ही मंडळी धडपड करत असताना तिथल्याच एका तरुण सहकाऱ्यांना आणि ज्येष्ठ मंडळींना पंचांनी सांगितलं की आम्हाला जरा मदत करा, एखादा ट्रॅक्टर वगैरे द्या जेणेकरून ही गाडी ओढून काढता येईल. त्यांची बोलण्यात चर्चा निघाली आणि मग पंचांना विचारलं की तुम्ही कुठल्या गावचं? त्यांनी सांगितलं आम्ही सांगोल्याचा आहे. तिथला ज्येष्ठ जो व्यक्ती होते त्यांनी 4-5 पोरांना बोलवलं, ट्रॅक्टर बोलवला, गाडी काढून दिली. किसन पंचाच्या मनात शंका आली, आता हे काम तर झाले, आता पैसे कसं द्यायचं आणि किती द्यायचं? धाडस करून या माणसाने समोरच्या व्यक्तीला विचारलं, याचा मोबदला काय द्यायचा आहे? मायक्का माऊलीच्या त्या शहरातल्या
ज्येष्ठ माणसाने सांगितलं, तुम्ही देव माणसाच्या तालुक्यातला एवढीच आम्हाला बात झाली. 60 वर्षात या तालुक्यातला माणूस ज्या ज्या ठिकाणी या महाराष्ट्रात गेला आणि चर्चा करत असताना पुढच्या व्यक्तीला सांगितलं गेलं की आम्ही आबासाहेबांच्या मतदारसंघातला आहे, सांगोला तालुक्यातला आहे, त्यावेळेस तुम्हाला जो मान सन्मान मिळाला ना, ते आपल्या दैवताने कमवलंय. या जगामध्ये तेवढं पुण्य कुणीही कमवू शकणार नाही. हा विकास आहे, हा संस्कार आहे. हे मला ज्यांनी कुणी चर्चा केल्या त्यांना सांगायचं. गजेंद्र कोळेकरांनी सांगितलं, काही गोष्टी त्यांनी बोलल्या, काही गोष्टी शिवाजीरावनी बोलल्या आणि भाषणात बोलताना राहुलने एक चूक केली. आपण कुणावरती, कुठल्या व्यक्तीवरती, कुठल्या पक्षावरती नाव घेऊन टीका करत नाही, हा बाळासाहेबांचा विचार आहे. अरे दादांनो बस करा. अजून पंचायतीचा निकाल आल्यानंतर वाजवायला काहीतरी ठेवा. अशी बरोबर बसा बसा बसा, पोर आहे ते काय बोलू. मगाशी बोलताना राहुलने एक चूक केली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. शिवाजीराव काय बोलून गेले, गजेंद्र भाऊ काय बोलून गेले, आपला ठरलेला प्रोटोकॉल आहे. कोणाचं नाव घ्यायचं नाही, कोणाबद्दल काय बोलायचं नाही. त्यांचे आता ते ज्येष्ठ आहेत, पण तरी त्यांच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण जे कोणी विचार बदलले, काही कारणास्तव बदलले असतील, साहजिक आहे. पण त्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये आबासाहेबांना पक्षांना मदत केली, हे आपण कदापि विसरायचं नाही. त्यांनी कोणाला विसरायचं आहे त्यांना विसरू द्या, पण आपण आपली माणुसकी कदापि सोडायची नाही. या भागाचं नेतृत्व स्वर्गीय जगन्नाथ कोळेकर साहेबांनी केलं, स्वर्गीय किसन पंचांनी केलं, स्वर्गीय शामराव पाटलांनी केलं, स्वर्गीय नारायण पाटलांनी केलं, स्वर्गीय विमा सरांनी केलं, स्वर्गीय रामचंद्र दादांनी केलं, शेषाप्पा मिसाळांनी केलं, स्वर्गीय तानाजी मिसाळांनी केलं, या गावचे स्वर्गीय केशवराव देशमुख साहेबांनी केलं. आज आपल्यात ती माणसं हयात नाहीत, पण त्यांनी आबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. निश्चितपणे तुम्ही माझ्यासारख्या तरुणाचा एक उत्साह वाढवला. स्वतः तुम्ही येऊन, या गावातल्या तरुणांनी येऊन हा मोठ्या उमेदीने हा कार्यक्रम घेतला. कार्यक्रम घेताना काही चुका झाल्या असतील त्याबद्दलही त्या तरुण मंडळींच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो. पहिलाच कार्यक्रम घेतलेला आहे. बऱ्याचशा मंडळींना, तरुण सहकाऱ्यांना बोलायचं होतं, मीच थांबवलं, कारण बरीचशी मंडळी खूप वेळापासून इथं तुम्ही जमला होता. पण एवढ्यावर थांबून चालणार नाही. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्याला परत एकदा सांगोला शहरातल्या त्या पंचायत समितीची वर लाल बावटा फडकवायचा आहे आणि स्वर्गीय आबासाहेबांनंतर सुद्धा इथला कार्यकर्ता खूप खंबीर आहे हे परत एकदा दाखवून द्यायचं आहे. बऱ्याचशा वेळा चर्चा करत असताना माझे तरुण सहकारी मित्र मला मार्गदर्शन करतात, काही अधिकारी मार्गदर्शन करतात. अरे त्या चर्चेतून एक विचार पुढे आला आणि तो मी कायम हृदयात कोरून ठेवलेला आहे. आपली रेष कायम लांब ओढत न्यायची, दुसऱ्याची रेष आपण पुसायचा कदापि प्रयत्न करायचा. ज्यांना कुणाला पंचायत समितीमध्ये उमेदवारी हवी आहे, ज्यांना कुणाला जिल्हा परिषद मध्ये उमेदवारी हवी आहे,
आपला पक्ष हा केडर बेस पार्टी आहे. तुम्ही कुणी माझ्याकडे उमेदवारी मागायला आला, मी तुम्हाला कदापि नकारात्मक बोलणार नाही. याचा अर्थ मी उमेदवारी ठरवणारा मालक नाही किंवा माझ्याकडे तो अधिकार नाही. हे का सांगतोय की प्रत्येक गावातल्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तुमचं नाव घेणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आबासाहेबांनी 60-70 वर्ष या तालुक्यामध्ये पक्षाची एक प्रक्रिया राबवली होती, त्याच प्रक्रियेनं आपण पुढे जायचं आहे आणि त्याच पद्धतीनं आपण उमेदवारी देणार आहोत. कुणी आलं आणि मी जर सांगितलं तुम्ही बघा माझी काय अडचण नाही, याचा अर्थ तुम्हाला उमेदवारी मिळाली असं होत नाही. तुम्ही प्रत्येक गावात गेलं पाहिजे, प्रत्येक वार्डात गेलं पाहिजे आणि तुमचं नाव जर समोर आलं तर निश्चितपणे त्या उमेदवाऱ्या दिल्या जातील. बरीचशी मंडळी, गजेंद्र भाऊ सारखी ज्येष्ठ मंडळी मला सारखी विचारते तुमचं काय ठरलंय का, युती काय करायची आहे का, कसं करायचं आहे. आपण हा शेतकरी कामगार पक्ष आहे. आपल्याला स्वबळावरती या सर्व निवडणुका लढायच्या आहेत. परिस्थिती कशी येईल, ज्येष्ठ मंडळी परत माझ्यावर कसा दबाव टाकतील, ह्याच्यावरती पुढचा निर्णय घेतला जाईल. पण आपल्याला स्वबळावरती तयारी करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, कुणीही कुणाच्याही दादागिरीला भ्यायचं काय कारण नाही. बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा गावामध्ये मला ऐकायला आल्या. माणिकराव, मी तुमच्या पाठीशी आहे, काळजी करू नका. या तालुक्यात मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला डिवसायला कोणी जाऊ नका. पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतोय आणि कार्यकर्त्यांना विश्वास देतोय, तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही याची जबाबदारी माझी आहे. माणिकराव हे पहिल्यापासून माझे मित्र आहेत. माणिकराव शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, पण माझं त्यांच्यावरती प्रेम आहे आणि त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे, एवढं लक्षात ठेवा. या ठिकाणी मी लोकप्रतिनिधी आहे. कुठल्याही गोरगरीब जनतेवरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेणारा हा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे. बऱ्याचशा वेळा तरुण सहकार्यांना विनंती आहे, मागच्या 2 दिवसापासून माझ्याकडे स्क्रीनशॉट काढून येत आहेत व्हॉट्सअपचे स्टेटस, कोण काय ठेवतोय, कोण काय ठेवतोय, कोण काय ठेवतोय. दादानो, ही शेकाप आहे, तुमच्या स्टेटसला उत्तर देणार नाही, पण रिंगाण आलं, कुस्ती धरली किंवा तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल, एवढंच लक्षात ठेवा. आणि कुणी त्यांच्या तसल्या स्टेटसला आपण कुणी उत्तर देण्यात आपला वेळ वाया घालवू नये एवढी विनंती करतो. निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला कुणी उठू नका. तरुण कार्यकर्त्याला या तरुण वयामध्ये किती संघर्ष आहे. गजेंद्र भाऊ सारखं नाव घेतोय म्हणजे हाय 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 सोपान काका, काय काळजी करू नका. हाय हाय काका, तुम्हाला सगळं मी बोललोय काय काय त्रास आहे. शिवाजीराव, तुम्हालाही माहित आहे, पहिल्या आठवड्यापासून चालू झालं.
बाबासाहेब बिघडले, फोन उचलत नाही, कोणाला नीट बोलत नाही आणि पहिल्यासारखे राहिले नाही आणि आम्हाला काही विश्वासात घेत नाही. अरे बाबांनो, आता 11 महिने संपले, वर 3 दिवस झाले. 11 महिन्यात या तालुक्यात असं काय घडले की ज्याला विश्वासात घ्यावा लागते. मला सांगितलं गजेंद्र भाऊने, सुनाचं उदाहरण दिलं, पण मी दुसरं उदाहरण देतो. या ठिकाणी कित्येक वैद्यकीय क्षेत्रातले विद्यार्थी असतील, कित्येक इंजिनिअरिंग क्षेत्रातले विद्यार्थी असतील, शिक्षक पेशातले विद्यार्थी असतील. बाबांनो, पहिल्या वर्षी तुम्हाला सगळं 100% ज्ञान येतं आणि सगळं जुळतं असं होत नाही. आता तुम्ही मी रिंगणात आलाय, तुम्हालाही किती जुळतंय आणि किती कुणाला गोड बोलताय का शिव्या देताय हे आम्हाला माहित आहे. त्याच्यामुळे कदापि माझ्यासारख्याला किती बदनाम करा, पण सगळ्यात वाईट गजेंद्र भाऊ, माझ्या बायकोवर सुद्धा यांनी बोललं गेलं. या तालुक्यातल्या आया बहिणीवर बोलणारी ही विचारसरणीची काही लोक आहेत. एवढा संघर्ष असताना सुद्धा तुम्ही माझ्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. आबासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी परत एकदा खडबडून जागा झालात. विशेष करून या ठिकाणी तरुण सहकार्याने हा पुढाकार घेतला. वेळीच आपण सावध झालेलो आहे आणि हाच आदर्श या तालुक्यातली जनता, इतर गावातली जनता, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता घेईल हा मला विश्वास आहे. आपण सर्वजण उपस्थित राहिला. स्वर्गीय आबासाहेबांनी केलेल्या कामाची पोचपावती आपण दिली, त्याबद्दल सर्वांचं मनापासून अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, लाल सलाम. बीएन जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.